नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। भोकर नगर परिषद के चुनाव नतीजे कल घोषित किए गए। वार्डों में कई जगहों पर कड़ा मुकाबला हुआ, लेकिन भोकर की जनता ने बीजेपी और मराठवाड़ा जनहित पार्टी के उम्मीदवारों को भारी मतों से जीत दिलाई। इस मौके पर विजयी प्रत्याशियों ने सभी मतदाताओं का धन्यवाद किया और जनता की सेवा करने का वादा किया। राज्य के पूर्व मुख्यमंत्री अशोक राव जी चौहान के मार्गदर्शन में उन्होंने बड़े पैमाने पर धनराशि उपलब्ध कराकर वार्ड के विकास और आम लोगों की समस्याओं के त्वरित समाधान का भरोसा भी दिलाया। वहीं सी न्यूज भारत से बातचीत में विजयी प्रत्याशी इनामदार ने कहा कि वे जनता के विश्वास पर खरा उतरने के लिए पूरी मेहनत करेंगे और वार्ड के विकास को प्राथमिकता देंगे। देखिए, आपण आलेलो आहोत भोकर प्रभाग क्रमांक 6 चे विजयी उमेदवार डॉक्टर फेरोज इनामदार। सर, काय सांगाल अटीतटीची लढाई आणि अभूतपूर्व असं यश? सर्वात अगोदर मी माझ्या प्रभागाच्या वार्ड क्रमांक 6 या प्रभागाच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त करतो। त्यांनी मला प्रचंड अशा बहुमताने त्यांनी विजयी दिलं आहे आणि सर्व मतदारांचा आभार की त्यांनी आम्हाला अभूतपूर्व अशा मतदानाने भरघोस अशा मतदानाने विजयी केला आहे। भविष्य काळामध्ये काय आपले विकास कामे असतील, काय अजेंडा असेल? आम्ही निश्चितच प्रभाग क्रमांक 6 बद्दल आमच्या मनात विकासाबद्दल तिथल्या काय काय ब्लूप्रिंट तयार केलेली आहे। आम्ही त्या हिशोबानं आम्ही जाहीरनामासुद्धा आमचा प्रसिद्ध केला होता आणि त्या हिशोबानं आम्ही सर्व काही जे काही आम्ही जाहीरनाम्यात आम्ही दिलं होतं आमची आश्वासनं ते आम्ही निश्चितच त्याची पूर्तता करणार आहोत आणि हे निश्चितच हे सर्व काम करताना निश्चितच आम्हाला भोकरचे लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं नेतृत्व म्हणजे त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे आणि त्या सहकार्यामुळंच आम्ही समोर जे काही विकासाचे काम आहोत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। साहेब आम्हाला निश्चितच भरघोस असं निधी पण देईल आमच्या प्रभागासाठी आणि आम्हाला निश्चितच विकास कामासाठी ते मदत करतील अशी आम्हाला आशा आहे। हे होते वार्ड क्रमांक 6 चे विजयी उमेदवार डॉक्टर इनामदार। धन्यवाद सर। आपण आहोत भोकर प्रभाग क्रमांक 6 ब चे जनहित मराठवाडा जनहित पक्षाचे विजयी उमेदवार साबेरा बेगम इनामदार यांच्या निवासस्थानी। हे मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत असेल, त्याच्यानंतर नगर परिषद असेल, त्यानंतर हा त्यांचा तिसरा विजय आहे। काय सांगाल, मागील 2 वर्ष आणि हा तिसरा विजय? आपले सर्वांचे आभारी आहे मी। सर्वांचे हे श्रेय सर्वांना आहे। तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणून मी आज निवडून आलेली आहे आणि मला जे काम करायचं ते मी करून लोकांसाठी काम तात्पर्य राहील सदा। आपण प्रतिनिधी आहात, काय सांगाल, एवढं मोठं यश आपण आज संपादित केलं? हे यश माझं नसून ह्या सर्व आपल्या प्रभाग क्रमांक 6 या लोकांचं यश आहे आणि या लोकांनी मला साथ दिली म्हणून आज आम्ही निवडून आलेले आहे आणि माझ्या मनामध्ये अगोदरपासून इच्छा होती की लोकांची सेवा करायला आपल्याला कसं भेटेल, तर लोकांनी हे दाखवून दिले की आम्ही तुम्हाला निवडून दिले, आता त्यांची सेवा कसं करायची हे माझा प्रश्न आणि मी प्रयत्न करील की 100% त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील। येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण वार्डामध्ये विकास कामं कराल, विकास निधीसाठी काय प्रयत्न असतील? येणाऱ्या काळामध्ये जर मला गरज पडली, माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब जर तिथं मला गरज भासली किंवा विकास कामासाठी काय असो प्रश्न सोडवण्यासाठी, तर मी त्यांच्याकडे जरूर जाईल आणि त्यांच्याशी बोलणं करून मदत घेईल त्यांच्याशी मी। आपण असं अभूतपूर्व यश संपादित केले, या यशाचं श्रेय नेमकं आपलं कोणाला जाईल? या यशाचे श्रेय सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 6च्या जनतेला जाईल। या यशाचं श्रेय म्हणजे हे श्रेय माझं नाही, हे आपल्या लोकांनी मला जे निवडून दिले त्यांचे श्रेय आहे, हे मी म्हणू इच्छितो मनापासून। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता कमलाकर बरकरमकर की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।